ऐकूयात. अजितजी, विद्यार्थ्यांची मागणी असलेली वयोमर्यादा पूर्णपणे रद्द करा ही भूमिका व्यवहार्य तुम्हाला वाटतेय का? कारण एकच मागणी तुम्ही पूर्ण केलेली आहे, इतर मागण्यांचं काय हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आणि आदिवासी विद्यार्थ्यांसंदर्भातल्या झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघता पुन्हा एकदा या आदिवासी विद्यार्थ्यांना आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवावा लागला, असं का? अजितजी. बालाजी गाडे पाटील यांना मी सांगू इच्छितो इथे की आपण आदिवासी विद्यार्थ्यांच्या करता, आमच्या आदिवासींच्या करता जर आपण मदत करू शकत असाल तर या सगळ्या विषयामध्ये आपण राजकारण आणावं. हा विषय विद्यार्थी पोटतिडकीने मांडतायत. एकूण 17 मागण्या आहेत. याच्यामध्ये नेमकं काय घडलंय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. या 17च्या 17 मागण्यांच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गांभीर्यानं विचार करत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना, आदिवासी नागरिकांना, विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभं करणं ही याला आमची प्रायोरिटी आहे. या सगळ्या विषयाकरता आम्ही प्रयत्न करतो. माझं या निमित्ताने एक सांगणं आहे की त्यांनी अगदी फार देशाच्या राष्ट्रपतीपासून सगळेच विषय घेतले. मला काँग्रेसला या ठिकाणी हे सांगायचंय की भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी लागली. देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याकरता, पहिला मुख्य आयुक्त मिळण्याकरता भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी लागली. देशाच्या प्रशासनामध्ये, देशाच्या शासनामध्ये आदिवासींच्या करता सक्षम कायदे करण्याकरता भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी लागली. याचा काँग्रेसचा विसर पडून देऊ नये. ज्या अशा अनेक अटी आणि शर्तींचा उल्लेख आता बालाजी गाडे पाटील यांनी केला. बालाजीराव, आपलं काँग्रेसचं सरकार या देशामध्ये अस्तित्वात असताना आदिवासींच्या करता आपला उद्देश फक्त इतकाच होता की आदिवासी भागामध्ये आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत छत्रछायेखाली आदिवासींचं धर्मांतरण कसं करता येईल आणि त्याकरता कसे प्रयत्न करता येतील. त्यामुळं हे जे सगळं आहे ना, आपण एका अतिशय विद्यार्थिनींकरता लाजिरवाणी बाब म्हणून ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते तुमच्या काळापासून सुरू आहे आणि ते कशाकरता केलं जातं याची माहिती मित्रवर्य आपल्याला जर नसेल तर टीव्हीवरच्या, राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरच्या चर्चेमध्ये अशा पद्धतीचे विषय कृपया आणू नका. आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना मागच्या 12 ते 14 वर्षामध्ये शिक्षण असेल, वसतिगृह असेल, नोकऱ्या असतील, या संदर्भामध्ये मोदी सरकारनं घेतलेले निर्णय हे अतिशय पथदर्शी आहेत. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक गोष्ट लक्षात ठेवली की जंगलामध्ये आदिवासींना टार्गेट करणारा नक्षलवाद संपवण्यापासून ते देशाच्या सर्वोच्च IIT पासून ते आमच्या आदिवासींच्या करता असलेल्या सर्व संस्थांमध्ये आदिवासींचा टक्का आम्ही वाढवून दाखवला. काँग्रेसच्या काळामध्ये फक्त नुसतं हे जे मलई आणि या सगळ्या विषय जे आहेत हे कधीच थेट आदिवासींपर्यंत पोहोचत नव्हते. नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर आदिवासींच्या करता खावटीच्या योजना असतील, सबसिडी असेल, ही थेटपणे आमच्या आदिवासी बंधू भगिनींना मिळू लागली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळू लागली आहे. बरं अजितजी, सरकारनं काय केलं आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांना तुम्ही उत्तर दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.